जावड़ेकर हमारा नुमाइंदा होते हुए आपने कहा दलितों को साथ लेना चाहिए और आरपीआई ने भाजपा का सीट रामदास जी को दिया, वो केवल आपने, इसके लिए मैं आपका हृदय से आभारी हूं। इसीलिए हमारे जनसभा में लीला फड़क रहा है, वो रामदास जी के लोग हैं ना, कितने लोग आए उपस्थित माननीय सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, एक सोडून माझी पत्रकार मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। तुम्हीच लोक आहात ज्याने मला 5 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवलं। तुम्हीच लोक आहात माझी मुलगी पंकजा यांना माझ्यापेक्षा जास्त मताने निवडून पाठवलं। तुमच्यामुळेच मी जिल्हा परिषदेत गेलो, तुमच्यामुळेच मी लोकसभेत गेलो। एकूण 7 वेळा तुम्ही मला विजय केलेला आहे। ही माझी जन्मभूमी आहे, ही माझी कर्मभूमी आहे आणि प्रभूच्या वैद्यनाथाच्या कृपेनं हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये मी एक महत्वाचा रोल निभावणार आहे। मला खात्री आहे आणि विश्वास आहे आणि हा विश्वास तुमच्या साक्षीने मी व्यक्त करतोय। मी हिंदू सगळ्या महाराष्ट्रात महायुतीला आघाडी पंकजाताईच्या मतदारसंघात पळीत मिळाली पाहिजे। मिळणार का? हात उंच करा, मिळणार की नाही आघाडी? काही लोक विडा उचलून आलेत, एक तरी मग भाजपपेक्षा जास्त पडेल। मी पवारांना, अजित पवारांना त्यांच्या चेला चपाट्याला इशारा देतो, तुमच्या 3 पिढ्या जरी वरून खाली आलं तरी गोपीनाथ मुंडेचा बाण काही लोक म्हणतात बारामतीचे हात मजबूत करा, मी म्हणतो बीड जिल्ह्याचा स्वाभिमान राखा। तुम्हाला बीड जिल्ह्याचा अभिमान आहे का बारामतीचा? बीड जिल्ह्याचा अभिमान व्यक्त करणार का? काही लोक म्हणतात शरद पवारचे हात मजबूत करा, काय रोग झाला शरद पवारचा हात? आणि म्हणून सगळ्या देशाचं लक्ष माझ्या निवडणुकीकडे। राजनाथ सिंह आधा मंत्रिमंडल यही है, भतीजा और चाचा यही है, 3 दिन हाल्ट करके बैठे हैं। मेरा कहना है चुनाव तक यहीं रहो, वोटों की गिनती भी करो और मार खा के वापस भी जाओ। मला सांगा, माझ्या निवडणुकीची काळजी मला आहे का तुम्हाला? माझी निवडणूक मी लढणार आहे का तुम्ही लढणार आहात? कुठेही कमाई का बनायचं नाही। पवार साहेबांनी कालच हार मंजूर केली। ते म्हणले आम्ही थकलो, आता भाजपच गोपीनाथला हातून पाडायला आहे। भाजप म्हणजे एनसीपीचं रक्त नव्हे, सगळा देश आणि सगळा भाजप एक आहे, नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री करणार आहे। आणि या मतदारसंघाची मी 25 वर्ष सेवा केली। मला अभिमान आहे की माझी मुलगी तशीच सेवा करते। 1995 ला मी बारामतीत सभा घेतली होती, शरद पवारची राजवट घालवली होती। त्याच्यानंतर बारामतीत कोणीच सभा घेतली नाही। मला अभिमान आहे माझ्यानंतर पंकजाताईंनीच बारामतीत सभा घेतली। हो, आधी दादा म्हणले होते माझ्या विरुद्ध उभं राहायचं, का गेले?
म्हणलं तुम्ही माझ्या विरुद्ध उभा राहिला तर पंकजा सुप्रियामध्ये विरुद्ध राहील, होऊन जाऊ द्या आर पार के लढाई. ते उभे राहिलेत म्हणून ताईला उभं केलंय. पण ताई उद्या बारामतीला जाताय ना तुम्ही? ताई जाताय ना. आणि म्हणून मला सांगायचं आहे, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या परळी मतदारसंघाला फार महत्वाची भूमिका निभायची. मी भाषण करायला नाही, मी तुमचे आशीर्वाद मागायला आलोय. माझ्यापेक्षा वडील आहे, तुमची साथ मागायला आलोय, तुमचं समर्थन मागायला आलेलो आहे. मी काय केलं गोपीनाथ मुंडेने, काय देणार? मी फक्त तुम्हाला स्वाभिमानाचं जगणं देणार आहे, दुसरं काय देणार नाही. मी मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण झुकणार नाही. मला दुःख वाटतंय, आमच्यात रक्तात जन्मलेले शत्रूचे जोडे उचलायले हे मला माहिती. अरे जा नकलात तुम्हाला मोठे व्हा, पण निदान दुसऱ्याचे जोडे तरी उचलू नका. लाज ठेवा, लाज. तुम्हाला गोपीनाथ मुंडेच्या इब्रतीची लाज आहे की नाही? आणि म्हणून मला या रेणापूर पूर्वीचा आणि आताचा परळी मतदारसंघ याच्यातून विक्रमी आघाडी पाहिजे. मी काही देऊ शकणार नाही, माझ्या कोताड्याचे जोडे जरी केले तरी मी तुमचे उपकार फेडू शकणार नाही. एवढे उपकार तुम्ही माझ्यावर केले, अजून एक उपकार करा. करणार ना? अजून एक उपकार करा. सगळ्या महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघात सर्वात जास्त आघाडी परळीला द्या. मला आशीर्वाद वैद्यनाथ प्रभूचे, भगवान बाबाचे आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मला हवे. ते आशीर्वाद द्या, विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.